नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूर्यगीत करिअर अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण ठाणे पोलीस शिपाई पेपर भरतीचं विश्लेषण घेणार आहोत. यामध्ये तुम्ही बरंचसं बघत असाल की आज बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये क्वेश्चन पेपरचं जे झालेलं विश्लेषण आहे त्याच्यामधले प्रश्न रिपीट झालेले. तर मी तुम्हाला एकच सांगेन, इथून पुढं पण जे आगामी पोलीस भरती होणार आहे त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे PYQ. म्हणजे जेवढी जास्तीत जास्त तुम्ही आता ज्यांची थेअरी झालेली आहे ते PYQ करायचं कधी, ज्यांचे समजा थेअरीचं बरंचसं म्हणजे मागची थेअरी कवर झालेली त्यांनी फक्त आता बाकीचा अभ्यास PYQ करायचा आहे. कारण इतर जिल्ह्यामध्ये तुम्ही बरेचसं बघितलं असेल की जास्तीत जास्त प्रश्न रिपीट व्हायला लागलेत. तर त्याच्यामुळे लक्ष देऊन तुम्ही हे प्रश्न तुम्हाला एकदम IMP आहे त्यामुळे हे प्रश्न तुम्ही नोट करून घ्यायचेत आणि ह्याच्यावर परत विश्लेषण करायचे. जास्तीत जास्त क्वेश्चन पेपरचा जेवढा सराव करत तेवढं स्कोरिंगवर लक्ष देईल, तुमचं स्कोरिंग वाढणार आहे. आणि क्वेश्चन पेपर सॉल्व करून त्याचं विश्लेषण पण करायचं. जे नडतं आहे तुम्हाला त्याच्यावर विश्लेषण करायचे आणि पूर्ण प्रत्येक क्वेश्चन पेपर एक टाईम लावून सोडवायची. असं करायचं आहे, त्यावेळेस तुमच्याबरोबर स्कोरमध्ये वाढ होणार. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक पहिला, बावनथडी सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए नागपूर, ऑप्शन बी वर्धा, ऑप्शन सी भंडारा, ऑप्शन डी यवतमाळ. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर सी भंडारा. प्रश्न क्रमांक 96, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रात संबंधित आहे? ऑप्शन ए संगीत, ऑप्शन बी विज्ञान, ऑप्शन सी क्रीडा, ऑप्शन डी साहित्य. तर कुठल्या क्षेत्रात संबंधित आहे? तर साहित्य. ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य क्षेत्रात संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 97, केंद्र सरकारची स्मार्ट सिटीची योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? ऑप्शन ए अमृत, ऑप्शन बी ब्रिक, ऑप्शन सी नीती, ऑप्शन डी स्मार्ट. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन ए अमृत. प्रश्न क्रमांक 98, ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए पारेषण, ऑप्शन बी विद्युतवहन, ऑप्शन सी संदेशवहन, ऑप्शन डी चुंबकीय कंपन. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर सी संदेशवहन. आता क्वेश्चन पेपर मागं पुढे झालेले आहेत पण आपण सगळे कवर केलेले आहेत यामध्ये प्रश्न. प्रश्न क्रमांक 99, खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता? ऑप्शन ए लोखंड, ऑप्शन बी काच, ऑप्शन सी हिरा आणि ऑप्शन डी दगड. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन सी हिरा. तर हिरा हा सर्वात कठीण घटक आहे. प्रश्न क्रमांक 100, डायबिटीस मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? ऑप्शन ए प्रथिने, ऑप्शन बी कोलेस्ट्रॉल, ऑप्शन सी शर्करा, ऑप्शन डी क्रोमोसोम्स. तर याचं योग्य उत्तर आहे शर्करा. डायबिटीज म्हणजे काय? मधुमेह. त्याच्यामध्ये शर्करा नियंत्रित राहत नाही म्हणून तर माणसाला डायबिटीस होतो. ज्याचं पण शर्करा नियंत्रित राहत नाही त्याला डायबिटीस हा होतो, मधुमेह. प्रश्न क्रमांक 83, गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो? ऑप्शन ए इथेन, ऑप्शन बी मिथेन, ऑप्शन सी प्रोपेन, ऑप्शन डी ब्युटेन. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन बी मिथेन. ऑप्शन बी मिथेन. प्रश्न क्रमांक 84, डोळ्याचे आरोग्य राखण्याचे कार्य कोणते जीवनसत्व करते? ऑप्शन ए अ, ऑप्शन बी ब, ऑप्शन सी क, ऑप्शन डी ड. तर कुठले करते? तर ऑप्शन ए अ. प्रश्न क्रमांक 85, फुफ्फुसाचे मुख्य कार्य काय आहे? रक्ताचे शुद्धीकरण, ऑप्शन बी रक्तपुरवठा, ऑप्शन सी पचनक्रियेस मदत, ऑप्शन डी पचन झालेले अन्न साठवणे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर रक्ताचे शुद्धीकरण. प्रश्न क्रमांक 86, ठाणे शहराचे विद्यमान पोलीस आयुक्त कोण आहेत? ऑप्शन ए विवेक फळसणकर, ऑप्शन बी आशुतोष डुमरे, ऑप्शन सी मिलिंद भारंबे, ऑप्शन डी बिपिन कुमार सिंग. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर आशुतोष डुमरे. प्रश्न क्रमांक 87, रक्तातील हिमोग्लोबिन कोणते कार्य करते? ऑप्शन ए अन्नद्रव्य वाहून नेणे, ऑप्शन बी ऑक्सिजन वाहून नेणे, ऑप्शन सी प्रथिने वाहून नेणे, ऑप्शन डी टाकाऊ पदार्थ वाहून नेणे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन बी ऑक्सिजन वाहून नेणे. प्रश्न क्रमांक 88, जगन्नाथ शब्दाचा विग्रह असा होईल? जगन अधिक नाथ, जग अधिक नाथ, जगत अधिक नाथ, जग अधिक नाथ. तर याचं योग्य उत्तर काय आहे? जगत अधिक नाथ. हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 89, रामा पुस्तक वाचतो या वाक्यातील काळ ओळखा. ए वर्तमान काळ, बी भूतकाळ, सी भविष्यकाळ, डी अपूर्ण भविष्यकाळ. तर यामध्ये रामा काय करत आहे? तर पुस्तक वाचते. म्हणजे काय काळ चालू आहे, पुस्तक वाचतो. जर
काळ घडून गेलेलं असली गोष्ट तर काय म्हणतात त्याला भूतकाळ, आणि घडणारे म्हणले की काय भविष्यकाळ. अपूर्ण भविष्यकाळ म्हणजे काय, तर भविष्यात अशी घटना आहे ना, म्हणजे घडत असताना चालू असणारी, म्हणजे ते पूर्ण असणार नाही, पूर्ण झालेलं नसणार, मग त्यावेळेस अपूर्ण भविष्यकाळ होतं. तर याचं योग्य उत्तर काय आहे, तर वर्तमान काळात, म्हणजे चालू आहे ही क्रिया, त्यावेळेस वर्तमान काळ. जर वर्तमान काळात जर चालू असेल तर क्रिया पूर्ण असेल तर त्याला काय म्हणतात, पूर्ण वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 90. शुद्ध लेखनाच्या नियमानुसार पर्यायी उत्तरातील शुद्ध शब्द कोणता. हे आता याच्यामध्ये सगळंच तुम्हाला बरोबर दिसेल, आध्यात्मिक. तर याचं कोणचं बरोबर योग्य, तर आध्यात्मिक, ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 91. पुढीलपैकी निश्चितपणे अनेकवचनी शब्द असणारा पर्याय निवडा. तर याच्यामध्ये ए भरारी, बी बासरी, सी चादरी, डी तुतारी. तर भरारी ही एक वचन आहे, बासरी म्हणली काय एकच बासरी, अनेक बासऱ्या म्हणले की काय येतं अनेक बासऱ्या. सी चादरी काय येते अनेक वचनी, चादर म्हणले की एक वचनी येतं, आणि चादऱ्या म्हणले की अनेक वचनी. तुतारी एक असली काय येतं तुतारी, आणि अनेक वचन असेल काय तुताऱ्या. म्हणून एक वचनी कुठले, तर ही 3 एक वचनी ए बी डी, आणि अनेक वचनी कुठले चादरी, म्हणून योग्य उत्तर काय, तर चादरी हे अनेक वचने आहे. प्रश्न क्रमांक 92. खालीलपैकी भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता. ए अर्जुन, बी द्रोणाचार्य, सी राजीव गांधी खेलरत्न, डी छत्रपती. तर योग्य उत्तर काय, तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 93. राष्ट्रीय स्तरावरील NSGच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते. ए SRPF, बी CRPF, सी फोर्स 1, डी SPG. तर याचं योग्य उत्तर काय, तर फोर्स 1. SRPF हे महाराष्ट्र राज्यकरता असतं, आणि CRPF हे केंद्रीय सुरक्षा दल आहे. प्रश्न क्रमांक 94. द टेस्ट ऑफ माय लाईफ हे टिंबटिंब या क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे. ए सचिन तेंडुलकर, बी युवराज सिंग, सी हरभजन सिंग, आणि डी महेंद्र सिंग धोनी. तर याचं योग्य उत्तर काय आहे, तर ऑप्शन नंबर 2 युवराज सिंग. आता बऱ्याचशा मुलांचं इथं कन्फ्युजन झालेलं आहे, सचिन तेंडुलकर, पण याचं योग्य उत्तर काय आहे, तर युवराज सिंग हे आहे. आता प्रश्न पुढे, इथं गणित बुद्धिमत्ता आहे. आता प्रश्न क्रमांक 81. कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये याकरता कोणत्या किरणांचा मारा करतात. ए अल्फा, बी बीटा, सी गॅमा, आणि डी UV. तर कुठल्या किरणाचा मारा करतात, तर गॅमा, ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 82. ताकामध्ये कोणते ॲसिड आढळते. ए ॲसिटिक ॲसिड, बी टार्टारिक ॲसिड, सी लॅक्टिक ॲसिड, डी सायट्रिक ॲसिड. तर कुठलं आढळते, तर टार्टारिक ॲसिड, ताकामध्ये हे ॲसिड आढळतं. आता प्रश्न क्रमांक 62. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे. ऑप्शन ए रायगड, ऑप्शन बी अहमदनगर, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी कोल्हापूर. तर याचं योग्य उत्तर काय, तर ऑप्शन नंबर बी अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यात आढळतं. प्रश्न क्रमांक 63. महाराष्ट्रात सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या जिल्ह्यात लाभलेली आहे. ऑप्शन ए रायगड, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी रत्नागिरी, ऑप्शन डी सिंधुदुर्ग. तर याचं योग्य उत्तर काय आहे, तर ऑप्शन नंबर सी रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 64. ठाणे जिल्ह्यात आढळणारी आदिवासी जमात कोणती. ऑप्शन ए पारधी, ऑप्शन बी वारली, ऑप्शन सी गोंड, ऑप्शन डी सांताळ. तर याचं योग्य उत्तर काय आहे, तर ऑप्शन नंबर बी वारली. प्रश्न क्रमांक 65. 1857च्या उठावामध्ये क्रांतीचे चिन्ह म्हणून कशाचा वापर करण्यात आला. ऑप्शन ए गुलाबाचे फूल, ऑप्शन बी मशाल, ऑप्शन सी कमळाचे फूल, डी हत्ती. तर कशाचा वापर करण्यात आला, तर ऑप्शन नंबर 3 कमळाचे फूल या चिन्हांचा वापर करण्यात आला. प्रश्न क्रमांक 66. अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोठे करण्यात आली. ऑप्शन ए नाशिक, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी सातारा, ऑप्शन डी मुंबई. तर कोठे करण्यात आली, तर ऑप्शन ए नाशिक. प्रश्न क्रमांक 67. आद्य क्रांतिकारक म्हणून कोण ओळखले जाते. ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी चंद्रशेखर आझाद, ऑप्शन सी वासुदेव बळवंत फडके, आणि डी खुदिराम बोस. तर याचं योग्य उत्तर काय, तर ऑप्शन सी वासुदेव बळवंत फडके. प्रश्न क्रमांक 68. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला. ऑप्शन ए महू, ऑप्शन बी महाड, ऑप्शन सी सातारा, ऑप्शन डी नागपूर. तर कुठे झाला आहे, तर महू मध्य प्रदेश येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला आहे. प्रश्न क्रमांक 69.
महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते? ए. महात्मा ज्योतिबा फुले, बी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन सी. महर्षी धोंडो केशव कर्वे, ऑप्शन डी. कर्मवीर भाऊराव पाटील. तर कोणाला ओळखले जाते? तर महात्मा ज्योतिबा फुले यांना बुकर टी वॉशिंग्टन म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 70. तेले तांबोळ्यांचे पुढारी म्हणून खालीलपैकी कोणाला उपमा देण्यात आली होती? ए. महर्षी धोंडो केशव कर्वे, बी. जगन्नाथ शंकर शेठ, सी. लोकमान्य टिळक, डी. महात्मा ज्योतिबा फुले. तर कोणाला देण्यात आली? तर लोकमान्य टिळक. आता प्रश्न क्रमांक 71. जर 7 मजुरांना 7 मिनिटे लागतात तर 700 उंदरांना मारण्यासाठी किती वेळ लागेल? तर याचं योग्य उत्तर कसं आहे? तर आता बघा, 7 उंदीर मारण्यात 7 मजुरांना तर किती वेळ लागतो? 7 मिनिटे. म्हणजे याच्यामध्ये विचार करा, म्हणजे एक उंदीर मारायला किती मिनटं लागतं? तर 1 मिनटं. तर 7 मिनटात 7 उंदीर मारतात. आता 700 उंदरांना 700 जण मारणार आहेत, म्हणजे मांजरं. तर 700 जणांना एकाच वेळेस सगळी मारणार आहेत, म्हणून किती मिनटं लागणार? तर 7 मिनटंच लागणार आहे मित्रांनो. तर एक जण एका ह्याच्यात 1 उंदीर मारतो एका मिनटात. समजा थोडक्यात धरा, एक मिनटात 1 उंदीर मारतो 1 मांजर. तर एका वेळेसच 700 मांजर मारणार आहेत, तर 700 उंदरांना, बरोबर. तर किती वेळ लागेल? बरोबर, 7 मिनटात 1 मारते. मग 700 जरी मारले आणि 70 जरी मारले तर 7च मिनटं लागणार आहेत ना, कारण 7 मिनटात जर 7 उंदीर मारायला 7 मजुरांना 7 मिनटं लागतो. म्हणजे एक जरी मारायला गेला तरी 7 मिनटंच लागते, आणि 7 मारले तरी 7 मिनटं, आणि 700 मारले तरी किती लागणार? 7च मिनटं. आणि याचं योग्य उत्तर काय आहे? तर 7 मिनटं. आता प्रश्न क्रमांक 50. विद्यार्थ्यांनो खाली बसा या वाक्याचा प्रकार ओळखा. आता याच्यात काय केले? आज्ञा दिली. म्हणजे जर आज्ञार्थी वाक्य ओळखायचं असेल तर त्याच्यामध्ये काय आलं पाहिजे? आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती. जर विनंती केली असेल तर काय म्हणले? इथं बघा, विद्यार्थ्यांनो खाली बसा. इथं काय केले? आज्ञा केलेली शिक्षकांनी विद्यार्थ्यांना, म्हणून ही काय होते? तर आज्ञार्थी वाक्य होते, बरोबर. प्रश्न क्रमांक 51. सन्मती या शब्दाचा विग्रह ओळखा. तर याचं कसा होतोय विग्रह? ऑप्शन ए सतमती, ऑप्शन बी सदामती, ऑप्शन सी सत अधिक नमती, ऑप्शन डी सन अधिक मती. तर याचे काय योग्य उत्तर आहे? तर ऑप्शन ए सत अधिक मती. प्रश्न क्रमांक 52. वासरू हा शब्द टिंबटिंब आहे. ए नपुसकलिंगी, बी पुल्लिंगी, सी स्त्रीलिंगी, डी उभयलिंगी. आता वासराला आपण काय म्हणतो? तो वासरू असं नाही म्हणू शकत, ती वासरू असं पण नाही म्हणू शकत. मग आपण वासरं काय म्हणतो? जर संबोधून बोलायचं असेल तर वासराला काय म्हणतो? ते वासरू. आणि ते हे कशात येते? तर नपुसकलिंगीमध्ये येतं ते. जर इथं गाय असती, ती गाय म्हणलं असतं तर काय आलं असते? स्त्रीलिंगी. आता तो बैल म्हणलं की काय होतं? तो येतो. जिथं पण तो येतं तो पुल्लिंगी येतो, जिथं पण ती येतं ती स्त्रीलिंगी येतं, आणि ते म्हणलं की काय येतं? नपुसकलिंगी. प्रश्न क्रमांक 53. भारताच्या टिंबटिंब या शेजारी राष्ट्राला समुद्रकिनारे नसल्यामुळे बहुतेक विदेशी व्यापार भारतीय प्रदेशातून चालतो. तर म्हणजे ज्या पण आता देशाला आहे ना समुद्रकिनार नाही. आता श्रीलंकेला समुद्रकिनारा आहे का? आहे. पाकिस्तानला पण आहे, इराणला पण आहे. तर कुठल्या ह्याला नाही? नेपाळला नाही. तर याचा व्यापार कुठून चालतो? तर भारतातून चालतो. पण याचं योग्य उत्तर काय आहे? तर नेपाळ. प्रश्न क्रमांक 54. श्रीलंका आणि भारत या दरम्यान टिंबटिंब समुद्रधनी आहे. ए आदन, बी मन्नार, सी पाल्क आणि डी जाफना. तर कुठली समुद्रधनी आहे? तर ऑप्शन सी पालची समुद्रधनी. प्रश्न क्रमांक 55. रॅडक्लिफ लाईन टिंबटिंब या 2 देशातील सीमारेषा निश्चित करते. ए भारत व चीन, बी भारत व श्रीलंका, सी पाकिस्तान व इराण, डी भारत व पाकिस्तान. तर याचे योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन डी भारत व पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 56. महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण सदस्य आहेत? ए 100, बी 75, सी 78 आणि डी 60. तर किती आहेत? ऑप्शन नंबर सी 78. आणि विधानसभेत विचारलं तर किती येतात? तर 288. आणि विधानसभेची म्हणजे किती वर्ष चालते विधानसभा? तर 5. म्हणजे मुदत किती आहे? 5 वर्षाची. विधानसभा म्हणली की 5 येतं आणि विधान परिषद म्हणली की 6 येतं. आता इथं असं लक्षात ठेवायचं मित्रांनो की आता तुम्ही पण बघा, जी कनिष्ठ आहे
कनिष्ठ सभागृह म्हणले की काय, 1 नंबरला लोकसभा येते, 2 नंबरला राज्यसभा येते, 3 नंबरला विधानसभा येते आणि 4 नंबरला विधान परिषद. म्हणजे एक नंबरला जे पण आहे त्याची म्हणजे राज्यसभा किती वर्षात बरखास्त होती तर 6. बरोबर. विधानसभेचं कार्यकाळ किती आहे 5. म्हणजे 2 नंबरचं म्हणले की 6. असं लक्षात ठेवायचं. राज्यसभा म्हणले किती नंबरला आहे 2 नंबरला तर त्याचं 6. आणि विधान परिषद म्हणले की किती नंबरला आहे 2 त्याचं 6. आणि 1 नंबरला इथं राज्याचं काय आहे तर विधानसभा आणि लोकसभा काय आहे 1 नंबरला आहे, कनिष्ठ आहे म्हणून त्याचं 5. असं लक्षात ठेवायचं. कनिष्ठ म्हणले की 5 आणि वरिष्ठ म्हणले की 6. आता प्रश्न क्रमांक 57. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणते सदस्य भाग घेतात? आता हा प्रश्न चुकलेला आहे, याचं यांनी योग्य उत्तर नाही दिलं. तर कोण घेतात तर लोकसभा सदस्य पण घेतात, घटक राज्यातील विधानसभा सदस्य पण घेतात, तर लोकसभा आणि राज्यसभा पण घेतात. म्हणजे काय, 1 लोकसभा सदस्य, बी लोकसभा झाले की राज्यसभा, आणि सी घटक राज्यातील काय घेतं तर विधानसभा, विधान परिषद घेत नाही. याचा असं योग्य उत्तर पाहिजे होतं, ABC, ABD. आता याचं योग्य उत्तर काय आहे तर लोकसभा राज्यसभा पण आहे आणि घटक राज्यातील विधानसभा सदस्य. प्रश्न क्रमांक 58. राज्यसभा हे संसदेचे टिंबटिंब सभागृह आहे. कनिष्ठ, बी वरिष्ठ, सी मध्यम दराचे, डी यापैकी नाही. आता राज्यसभा किती नंबरला आहे 2 नंबरला आहे, वरिष्ठ म्हणजे किती 2 आणि कनिष्ठ म्हणजे काय 1 नंबरचं लोकसभा येते. याचं योग्य उत्तर काय आहे तर बी वरिष्ठ सभागृह. प्रश्न क्रमांक 59. गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे असते? ए पंचायत समिती, बी ग्रामसेवक, सी ग्रामपंचायत, डी सरपंच. तर कोणाकडे जबाबदारी असते तर ग्रामसेवकाकडे. म्हणजे गावाचा विकास तयार करण्याची जबाबदारी ग्रामसेवकाकडे असते. प्रश्न क्रमांक 60. शरीरातील रक्ताच्या शुद्धीकरणाचे कार्य कोण करते? ए फुफ्फुस, बी हृदय, सी किडनी, डी श्वासनलिका. तर कोण करते रक्तशुद्ध तर हृदयाकडून रक्त शुद्ध केलं जातं. प्रश्न क्रमांक 61. महाराष्ट्रात कापसाची बाजारपेठ म्हणून कोणते शहर ओळखले जाते? ए अकोला, बी नाशिक, सी जळगाव, डी बुलढाणा. तर याचं योग्य उत्तर काय तर ए अकोला. प्रश्न क्रमांक 40. व्यसन घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? ए वारंवार बजावून सांगणे, बी खूप दुःख होणे, सी मर्यादा घालणे, हौस पुरवणे. ऑप्शन डी हौस पुरवणे. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर प्रश्न ऑप्शन नंबर सी म्हणजे मर्यादा घालणे. व्यसन घालणे म्हणजे काय मर्यादा. आज आपण जसं पण गायला म्हशीला व्यसन घालतो म्हणजे ती मर्यादा सोडून पळत नाही, ओढलं की थांबते, तसंच इथं पण आहे. व्यसन घालणे म्हणजे मर्यादा घालणे. प्रश्न क्रमांक 41. राजाची स्तुती करणारा या शब्दासाठी पुढीलपैकी कोणता शब्द आहे? ए भाट, बी राजकवी, सी शाहीर, डी खुशामतखोर. खुशामतखोर म्हणजे काय चैनी माणूस, डी शाहीर म्हणजे काय म्हणजे पोवाडा म्हणणारा, संगीत म्हणणारा, याला शाहीर म्हणतात. राजकवी म्हणजे काय कविता करणारा, आणि भाट म्हणजे काय स्तुती करणारा. मग स्तुती करणार काय ऑप्शन ए राजाचं स्तुती करणारा भाट. प्रश्न क्रमांक 42. नैसर्गिक या शब्दाच्या उलट अर्थात शब्द निवडा. ए प्राकृतिक, बी स्वाभाविक, सी कृत्रिम आणि डी सृष्टी. तर याचं योग्य उत्तर काय आहे ते ऑप्शन नंबर सी कृत्रिम. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत? ए द्वितीय व तृतीय, बी चतुर्थी व षष्ठी, सी पंचमी व सप्तमी आणि डी द्वितीय व चतुर्थी. तर ऑप्शन नंबर डी द्वितीय व चतुर्थी. सलाते आणि सलानते. प्रथमाला विभक्ती नाही, द्वितीय सलाते सलानते. तृतीय म्हणले काय नेशी नेशी आणि चतुर्थी म्हणले काय सलाते सलानते. यामध्ये चतुर्थीमध्ये काय येतं एकच प्रत्यय, पण सलाते सलानते चतुर्थीमधलं दान केल्याचा अर्थ जेव्हा होतो त्यावेळेस म्हणजे वेगवेगळे, म्हणून हे विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत 2. अनेक वचनी शब्द ओळखा. प्रश्न क्रमांक 44. ए गळा, बी शाळा, सी मळा आणि डी वेळा. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन नंबर 2 शाळा. आता अनेक शाळा असेल तरी आपण काय म्हणतो शाळा, एक शाळा असेल तरी काय म्हणतो शाळा, म्हणून अनेक वचनी शब्द कुठला आहे तर शाळा. आता प्रश्न क्रमांक 45. देशी शब्द ओळखा. ए रेडा, बी बॅट, सी घास आणि डी चाक. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन नंबर ए रेडा हा देशी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 46. शुद्ध शब्द ओळखा. आता निलिमाचा शुद्ध शब्द ओळखायचा आहे आपल्याला, तर याचं योग्य कोणतं आहे तर प्रश्न ऑप्शन नंबर डी
नीलिमा हा. प्रश्न क्रमांक 47. खग या शब्दाला पर्याय सांगा. ए प्राणी, बी जलचर, सी पक्षी आणि ती उडताना येणारे. प्रश्न क्रमांक 47चं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन नंबर सी पक्षी. प्रश्न क्रमांक 48. प्रयोगाचे रूपांतर करा. मी चहा घेतला, कर्मणी प्रयोगात करा. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर कर्मणी प्रयोगात केल्यावर तर माझ्याकडून चहा घेतला गेला, हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49. नाकाने कांदे सोलणे या म्हणीचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी योग्य पर्याय शोधा. ए नाकाने कांदे सोलल्यास डोळ्यात पाणी येते, बी बडाया मारणे, सी नापसंती दर्शवणे, डी नाक मुरवणे. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन नंबर बी बडाया मारणे. प्रश्न क्रमांक 30. दुसऱ्या योजनेच्या काळात भिलाई येथे उभारलेल्या लोहपोलाद निर्मिती प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशात सहाय्य लाभले. ए अमेरिका, बी ब्रिटन, सी सोव्हिएत युनियन आणि डी जर्मनी. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन नंबर 3 सोव्हिएत युनियनचं सहाय्य लागले. प्रश्न क्रमांक 31. शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक नाबार्डची स्थापना केव्हा झाली. ए 12 जुलै 1979, बी 12 जुलै 1980, सी 12 जुलै 1981 आणि डी 12 जुलै 1982. तर याचं योग्य उत्तर काय तर ऑप्शन नंबर डी 12 जुलै 1982 साली नाबार्डची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे. ए मांजरी, बी बास, सी मोहोळ, डी सोलापूर. तर कोठे आहे तर ऑप्शन नंबर डी सोलापूर. प्रश्न क्रमांक 33. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे. ए पुणे, बी बेलापूर, सी नागपूर आणि डी मुंबई. तर कोठे आहे तर डी मुंबई. प्रश्न क्रमांक 34. पंचायत राज स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते. ए पंजाब, बी राजस्थान, सी गुजरात आणि डी हरियाणा. तर याचं योग्य उत्तर काय तर ऑप्शन नंबर बी राजस्थान. राजस्थानमध्ये पहिल्यांदा पंचायत राजची स्थापना झाली आणि महाराष्ट्राचे म्हणलं तर किती वेळा 9व्या स्थानी आहे, म्हणजे 9व्या नंबरच्या महाराष्ट्राने स्थापना केली. प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते. ए 1 मे, बी 1 ऑगस्ट, सी 1 एप्रिल, डी 1 जानेवारी. तर महसूल वर्ष महाराष्ट्राचं कधी चालू होते तर ए ऑप्शन नंबर बी 1 ऑगस्टला. प्रश्न क्रमांक 37. मित्रांनो माफ करा. प्रश्न क्रमांक 37. राज्यातील विधानसभाकडून राज्यसभेवर पाठवायचे सदस्य निवडताना कोणत्या प्रकारच्या मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो. ए गुप्त मतदान, बी खुले मतदान, सी आवाजी मतदान, डी यापैकी वेगळे उत्तर. आता खुले मतदान कसं केलं जातं. आता आपलं जे मतदान करतो आपण ते म्हणजे EVM मशीनमध्ये करतो. म्हणजे कसं आपलं कोण मतदान करताना बदलत नाही, बरोबर, त्याला म्हणतात गुप्त. खुले मतदानमध्ये कसं होतं की डायरेक्ट ते खुलं दाखवलं जाते, म्हणून त्याला खुले मतदान म्हणतात. प्रश्न क्रमांक 38. एखाद्या राज्यात राज्यपालाचा आकस्मिक मृत्यू ओढवल्यास खालीलपैकी कोणास प्रभारी राज्यपाल म्हणून काम पाहावे लागते. तर कोण प्रभारी राज्यपाल म्हणून काम पाहते तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रभारी राज्यपाल म्हणून काम पाहतात. प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्राच्या विधान परिषद सभासदांची मुदत राज्यसभेच्या सभासदांच्या मुदती इतकीच टिंब इतकी असते. मी तुम्हाला आत्ता मागाशी सांगितलं होतं किती असते 6 वर्ष. प्रश्न क्रमांक 21. प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे ऑक्साईडचे प्रमाण वाढते तेव्हा काय होते. आता याचं योग्य उत्तर काय आहे तर तापमान कमी होते, तापमान वाढते, तापमानात बदल होत नाही, अतिनील अधिक प्रमाणात जमिनीपर्यंत पोहोचतो. ऑप्शन चुकलेलं आहे, म्हणजे गडबड झालेली. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढते तेव्हा तापमान काय होतं वाढते. आता प्रश्न क्रमांक 22. ऐजॉल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे. ए मणिपूर, बी मेघालय, सी मिझोराम आणि डी नागालँड. तर याचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन नंबर सी मिझोराम. प्रश्न क्रमांक 23. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते. ए रायगड, बी गोंदिया, सी वाशिम, डी सोलापूर. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर रायगड जिल्ह्यात कस्तुरी मांजर आढळते. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रातील टिंबटिंब या जलविद्युत प्रकल्पास आवर्चीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असे संबोधले जाते. ए कोयना, बी खोपोली, सी जायकवाडी आणि डी भिवपुरी. तर कोणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणजे भाग्यरेषा असे ओळखले जाते कोयनेला. प्रश्न क्रमांक 25. महात्मा ज्योतिबा फुले यांचा विधवा पुनर्विवाह कोणत्या वर्षी घडून आला. ए
सन 1858, बी सन 1863, सी सन 1864, डी सन 1866. तर कधी आणला? तर याचं योग्य उत्तर आहे ते सन 1864. यावर्षी विधवा पुनर्विवाह घडून आणला. प्रश्न क्रमांक 26. करजण वायलीचा खून कोणी केला? ए बटुकेश्वर दत्त, बी चापेकर बंधू, सी मदनलाल धिंगरा, डी नरेंद्र गोसावी. तर खून कोणी केला? तर ऑप्शन नंबर सी मदनलाल धिंगरा. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन 2024चे प्रमुख अतिथी होते? ए बी इराण, बी इटली, सी फ्रान्स, डी इंग्लंड. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर सी फ्रान्स. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाकडून योजला जातो, वसूल केला जातो, पण त्याच्या उत्पन्नातील वाटा राज्य शासनालाही दिला जातो? ए प्राप्तिकर, बी आबकारी कर, सी मुद्रांक शुल्क, डी कॉर्पोरेशन कर. याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर ए प्राप्तिकर. प्रश्न क्रमांक 29. भारतात हरित क्रांतीची सुरुवात टिंबटिंब साली झाली? ए 1947, बी 1951, सी 1965, डी 1974. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर सी 1965. प्रश्न क्रमांक 11. ठाणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री कोण आहेत? ए रवींद्र चव्हाण, बी शंभूराजे देसाई, सी एकनाथ शिंदे, डी गणेश नाईक. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर बी शंभूराजे देसाई. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपालाचे नाव काय? ए सी पी राधाकृष्णन, बी रमेश बैस, सी भगतसिंग कोश्यारी, डी सी विद्यासागर. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर ए सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत. प्रश्न क्रमांक 13. बिमस्टेक या प्रादेशिक संस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही? ए भूतान, बी बांगलादेश, सी श्रीलंका आणि डी अफगाणिस्तान. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर डी अफगाणिस्तान याचा समावेश होत नाही. प्रश्न क्रमांक 14. लक्षद्वीपमध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रातील पहिली बँक कोणती ठरली आहे? ए ICICI बँक, बी कोटक महिंद्रा बँक, सी ॲक्सिस बँक, डी HDFC बँक. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर 4 HDFC बँक. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वर वसले आहे? ए नाशिक, बी सांगली, सी सोलापूर, डी कोल्हापूर. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर सी सोलापूर. प्रश्न क्रमांक 16. मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली? ए 1857, बी 1858, सी 1856, डी 1865. तर कधी स्थापना झाली? तर ऑप्शन नंबर ए 1857. प्रश्न क्रमांक 17. वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्त्वाचे ऊर्जा साधन? ए खनिज तेल, बी दगडी कोळसा, सी नैसर्गिक वायू, डी चारकोल. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर बी दगडी कोळसा. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रात वनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? ए गडचिरोली, बी सिंधुदुर्ग, सी चंद्रपूर, डी नंदुरबार. तर कधी आहे? तर ए गडचिरोली. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये टिंबटिंबचे स्थान आहे? ए महाड, बी वाई, सी महाबळेश्वर, डी नाशिक. ऑप्शन याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर बी वाई. प्रश्न क्रमांक 20. अरवली, हिमालय, आल्प्स, रॉकी व अँडीजचे खालीलपैकी कोणत्या एका प्रकारचे पर्वत आहे? ए अवशिष्ट, बी वलीय, सी ज्वालामुखी, डी गटीय. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर बी वलीय. प्रश्न क्रमांक 1. अस्थी किंवा हाडे ठिसूळ होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा अभाव कारणीभूत असतो? ए कॅल्शियम, बी फॉस्फरस, सी नायट्रोजन, डी कार्बन. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर कॅल्शियम. प्रश्न क्रमांक 2. मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग हा टिंबटिंब हा असतो? ए मस्तिष्कस्तंभ, बी पश्चिम मस्तिष्क, सी प्रमस्तिष्क, डी मध्य मस्तिष्क. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर सी प्रमस्तिष्क. प्रश्न क्रमांक 3. प्रकाश संश्लेषणादरम्यान खालीपैकी कोणता वायू शोषला जातो? ऑप्शन ए नायट्रोजन, ऑप्शन बी कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन सी ऑक्सिजन, ऑप्शन डी पाण्याची वाफ. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर बी कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 4. पृथ्वीवर जीवित असलेला सर्वात विशाल सस्तन प्राणी कोणता? ए उंट, बी मानव, सी जिराफ, डी निळा देव मासा.